तुझा फोन माझ्या हॉटस्पॉटला कनेक्ट कर पूजा, म्हणजे काही इम्पॉर्टंट फोन आला की मिस होणार नाही. काय आहे तुझा हॉटस्पॉट? काय तुझा कोणता चालू केलास? ओप्पोचा हॉटस्पॉट. बिकॉज फ्रेंड्स पूजाचा फोन नंबर ऍक्च्युली झालाय बंद. तो कित्येक वर्ष वापरते. किती वर्ष झाले? 10-12. म्हणजे सिम कार्ड इतकं जुनं आहे की ते जेव्हा सिम कार्ड बनायला चालू झालेले तेव्हा घेतलेलं आहे. तर ते मग ते बंद झाले वापरून म्हणजे ते नेटवर्कच नाही, डिटेक्टच होत नाहीये. तर आज आपण चाललोय एअरटेलच्या गॅलरीमध्ये. तिथे जाऊन ते बघू काय होतंय, काय प्रोसिजर, किंवा ई सिम होतोय का, त्याचा नंबर तर तोच हवा आपल्याला आहे की नाही. अरे नाही येते तुझं ओप्पोचं. अरे बापरे, स्कॅन दे, हे बघ. स्कॅन दे. हे बघा, हेच नाही येते, नेटवर्कच नाही. सगळं ट्राय करून बघितलं, सिम कार्ड चेंज करून, हे करून, ते करून, सिम 1 सिम 2 प्रिफर्ड नेटवर्क, मॅन्युअल नेटवर्क, सगळं रिसेट एअरप्लेन मोड सगळं बघितलं, काहीच नाही रिझल्ट निघत नाहीये. म्हणून आपण आता कुठे चाललोय? एअरटेलच्या गॅलरीत. बोल, गॅलरीत. मी नाही बोलला. वा, वायफाय कनेक्ट करायचं तो हॉटस्पॉट चालूच केला नाहीये. फ्रेंड्स, अतिक्रमण हटवण्याचं मोहीम चालू आहे. त्या साईडला जे दुकान आहे तर काय दिसेना झालंय. अच्छा, पण तिकडे हे म्हणजे दुकान आहे, जे स्ट्रीट शॉप्स आहेत, ते सगळं विचारावं म्हणजे सगळं. यार, आपण त्या काकांकडून रोज वडापाव घ्यायचो, मस्त बनवतात ते. समर्थ वडापाव मन आहे तर काय, यांचं पण तोडलंय इकडे पण. बोल आता. म्हणजे जेवढे लिगल शॉप, थांब. प्रॉपर शॉप्स तेच चालतील, हे नाही. पण ते उघडतं अगोदर, ह्याच्यापेक्षा मोठी कारवाई झाली, पण ते होतं काही दिवसांमध्ये परत ओपन होतं, आहे की नाही. पण पूजा परत मला मोमोज आणायला पाठवणार, मग तिचे मोमोज कुठे भेटणार नाहीत. मग मी बोलेल पूजा वाव मोमोज मधून घेऊन येतो, मग ती बोलेल नाही, परत मी शोधत फिरणार. परत निघालोय आपण घरी, कारण की एक फिजिकल डॉक्युमेंट काहीतरी लागणार आहे, जे मी घरातून निघताना एका व्यक्तीला बोललेलो. सारखं बोलायची गरज नाही आहे. हा, बोलेलो. नाही, कारण की आपल्याला रिटर्न जावं लागतंय घरी ते डॉक्युमेंट घ्यायला. सिम कार्ड ह्यासाठीच बंद झालंय, कारण की डॅमेज झालंय. ते बोले जुनं झालंय, नवीन टाकावं लागेल. आणि नवीन कार्डसाठी आपल्याला हे पाहिजे, बिकॉज पूजाचं नाव चेंज झालंय, सरनेम चेंज झालंय, त्यामुळे असं डॉक्युमेंट पाहिजे ज्यात तिचं नाव असेल, नाही तर मग KYC करावी लागेल. त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे. सगळं तोडलंय इथे. ते टेम्पो आले, ते सगळं उचलून घेऊन जाणार आहे. नाही, ते उचलून नाही घेऊन जात, फक्त तोडतात. हे बघा, बापरे, ज्यूस तर पूर्ण तोडलं. शर्ट ज्यूस तर केवढं त्यांनी बनवलेलं असं, प्रॉपर लाइटिंग वाईटिंग. हे बघ काका बिचारा. आणि हा ऍक्च्युली टायमिंग त्यांचा इथे दाखव ना, ते बघा तिकडचं तोडणं चालू आहे. तिकडचं त्यांचं ऍक्च्युली हा टायमिंग आहे, म्हणजे वडापाव हे ते सगळं लागायला आता चालू होतं. किती वाजले? 6 वाजले. आणि ह्या टायमिंगला येऊन दाखव. बापरे, बघा हे सगळं पण तोडलंय. अरे बापरे, हे पण. तर वडापाव घ्यायचा कुठून? हे बघ कॉर्नरचं ते. हा, पकड तुझं मोठं काहीतरी चालू, इकडे पण तोडलंय. अरे बापरे, डाडाड दुडूड आवाज येतोय. तेव्हा ते तोडतात ते, म्हणून सगळे दुकानं काढायला चालू झालेत. बिकॉज आय थिंक आता सगळ्यांनाच काढायला होतील. कोणता? हा, ते ज्यूसचं दुकान तोडलं बेटा. आता ते रोडवरती आहे ना, ते लिगल नसतं. म्हणजे गव्हर्नमेंट, आता काय सांगू तुला, म्हणजे आतले बिल्डिंगच्या खाली दुकानं असतात ते राहणार. जे रोडवरती आले, जिथून लोक चालतात, गाड्या येतात जातात, तिथून कुणी दुकान लावलं आपलं, किंवा त्या रोडवरती थोडासा हे होतं ते होतं, म्हणून ते मान्यता नसते त्याला गव्हर्नमेंटची, मग ते तोडतात. ते समजलं तुला? काही समजलं? ठीक आहे, व्हेरी गुड. समजलं तर छान आहे. ओके, कोणतं आणलं? सगळे पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड. बापरे, हे पण तोडतात ते पूर्ण चिकन मटनचं. नाही, ते दुकान नाही तोडत आहे वाटतं. त्याच्या पुढचं जे आहे ना, बांबू ते सगळं तोडतात.
जिथून पूजा हमेशा आपण ते हे घेतो नर्सरी मधून ते पण तोडणार आहे. ते पण तोडतात. सामान पण किती काढून ठेवले ते. हे बघ बाबा. बिकॉज जेवढं मला माहिती आहे मुंबई साईडला मी बघितलंय सामान सकट उचलून बिचलून तोडून बिडून सगळं हे. बिकॉज मम्मी ऍक्च्युली फूड कोर्ट लावायची ना मुदिता थाळी सेंटर मस्तपैकी खूप चालायचं ते पण गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये ते उचलून तोडून सगळं होण्यात आलेलं. पण आलोय पुन्हा एअरटेलच्या गॅलरीमध्ये. पूजा गेली आतमध्ये थोड्या वेळात तिचं ते होईल. सिम कार्ड चेंज करून आली फ्रेंड्स. बट सिम कार्ड चेंज सोबत छोटा मोठा प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे फायनान्स मिनिस्टर यांच्याकडे तर सगळं त्यांच्याकडेच असतं. पेट्रोल टाकायचं होतं कांड्या कमी आहेत कालपासून तर ते पेट्रोल नाही टाकू शकत. कार्पेट घ्यायचं होतं पाय खालचं रेड फूड कार्पेट जे गाडीमधील असं नवीन घ्यायचं होतं त्याच्यासाठी पण पैसे लागतील ते पण पूजाकडे. अजून 1-2 काय छोटे मोठे कामं करायचे होते ते पण पैसे लागतील ते पण पूजाकडेच आहे. आणि पूजाचं सिम कार्ड 1 ते 2 तासांपर्यंत चालणार नाही. चालू झाल्यावरती मेसेज येईल मग ते सिम कार्ड नवीन टाकून चालू करायचं आहे कारण की गुगल पे बंद आहे. मग आता गपचूप घरी दुसरं काहीच नाही करू शकत घरी जाण्याशिवाय. चला घरी जाऊ. काय रस्त्यातून खायचं घ्यायला झालं ते पण नाही घेऊ शकत. कॅश आहे माझ्याकडे. किती आहे? 200 रुपये असतील. वाव खरंच बघ लवकर. आता 120 रुपये आहेत खरं पण वडापाव बंद कारण की वडापावचं दुकान तोडण्यात आलंय जिथून आपण घेतो. त्याला दुसरीकडून बघावं लागेल. वडापाव घेऊ घरी पोहोचू आणि पोहोचू त्या टॉपिक कडे जे तुम्ही बघितलं. काय पूजा सिगरेट मागत होती माझ्याकडून. काय मागत होती? सिगरेट. असं ते तू माझ्याकडून सिगरेट मागत होती असं व्लॉग मध्ये कुणीतरी पकडलंय. अरे इथंच कुठेतरी वडापाव. सुकी मच्छी घ्यायची पण सुकी मच्छी पण नाही घेऊ शकत मी. अरे पैसेच नाही. बरं झालं तरी पण थांबव बघू तिथे 159 तुझ्याकडे आहेत ना. ते 159 मग काय कशासाठी बघू ना 50 रुपयाची तरी घेते ना उद्या सारासाठी. बुधवार आहे उद्या. अरे काय सुकी मच्छी 120 रुपये त्यात पण तिला सुकी मच्छी घ्यायची काय दुसरं काय घेता आलं असतं. घरी पोहोचून फ्रेंड्स चालू केले आपण भजीपाव समोसा आणि वडापाव मिरची आणि ब्लॅक टी. अजूनपर्यंत काय चालू झालं नाहीये ते अजून सेटच नाही झालंय बघा. दोन्ही पण अजून बार 0. गुड न्यूज फ्रेंड्स गुड न्यूज. पूजाचा नंबर चालू झालाय. चालू झाला ना. चालू झाला फायनली चालू झाला. आता मला फक्त बघायचं आहे ते रिचार्जचं म्हणजे हाय म्हणजे कॉल म्हणजे रिचार्ज आहे. माझा रिचार्ज संपलाय. मग तू गेलास? नाही केला. आता मी तेच बघायला आले. बघ सिगरेट क्वीन पूजा. सिगरेट पिते का पूजा सोन्याचा झेंडा ब्रँड. बाप रे वाचली कमेंटी. वाचली. सिगरेटच्या नावाखाली आधीच मला ती उलटी सारखं होतं आणि त्यात मला बोलतात सिगरेट क्वीन पूजा. बाबा काय लोक ना आता काहीच कशात नसताना माणसाचा स्ट्रेस लेवल वाढवण्यासाठी लोकच कारणीभूत आहेत. काहीच नाही याच्यामध्ये. काहीच तथ्य नाही काय नाही कुठे नाही काही नाही तरी त्याच्यामध्ये बोलल्यात सिगरेट पिते का. ह्याने काय होणार माझा स्ट्रेस वाढणार. जी गोष्ट मला करायची नाही ना ती गोष्ट आपण बोलतो ना ती करूनच मी मोकळी होते अशा टाईप मध्ये होतं ते. नको तसं काय करू नको. तसं तर मी काय करणार नाही. त्याबद्दल लोक असे विचार करायला लागलेत आपलं असं म्हणजे नको ते असं विचार येतात त्यांनी थोडंसं ना स्ट्रेस होतं. आय विश की जे पण असं हे आता हे कोणतं ZYXH ते फेक अकाउंट आहे फॉर शुअर. आता कोणी बोलू नका नाही रिअलच आहे हे. मला समजतं इथून मी कमेंट्स वाचतो रोज. आता हे काय चांगल्यासाठी नाही खिल्ली उडवण्यासाठी की आता ह्याच्यात तरी मला हे नका करू की नाही तुला लोक चांगले सांगतात तरी वाईट नाही. बाबा समजून येतं मनापासून कोण चांगलं सांगते कोण नावं ठेवते कोण खिल्ली उडवतं ते तसलं रिप्लाय नाही देत बसायचं. बट आपल्याला ब्लॉग शोधतोय मी ते कोणत्या ह्याच्यामध्ये तसं बोललं गेलं
आणि ॲक्च्युली एका ताईंची कमेंट आली होती, सॉरी मला DM केलेला त्यांनी इंस्टाग्रामवरती. काल चेक करताना मी तो बघितला की त्यांनी बघा साईडला मी तर फोटो टाकलाच असेल की असं असं झालं आहे, लोकांना पूजाने स्क्रिप्ट मागितली आहे पण लोकांना वाटतं सिगरेट मागितली. स्क्रिप्ट सिगरेट किती अंतर आहे तरी आपण ते चेक करू कोणत्या ह्याच्यामध्ये कुठं बोलले गेले, म्हणजे इथेच्या इथं आपण हे करून टाकू, ते क्लिअर करू. शोधता शोधता आपल्याला ब्लॉग भेटला फ्रेंड. हा चुकून पूजासाठी हे ऑर्डर केलं तो वाला ब्लॉग आहे. 12:22 पूजा काय म्हणाली, पूजा तू स्मोकर आहेस. तर 12:22च्या टाइम स्टॅम्पवरती ड्युरेशनवरती आपण जाऊन बघू नेमकी पूजा काय बोलली. मी जेवण करून घेतलं कारण की मी ऐकलं ते व्यवस्थित आणि व्यवस्थित ते गोष्टीला आपण बोललो पाहिजे. त्यावरती काय क्लिअर करायची गरज नाही बिकॉज ते ब्लॉगमध्ये आहे. पण ते प्रत्येक ब्लॉगमध्ये ते व्यक्ती खिचत चालले आणि आपल्या नाही त्या ऑडियन्सची पण नजर त्याच्यावरती पडते. होऊ शकतं की कुणी तो ब्लॉग बघितला नसेल तरी त्यांना वाटेल बापरे ही खरंच बोललेले की काय, कमेंट्समध्ये असतंच ते. ठीक आहे, पण एक गोष्ट मी बोलू शकतो बरं का, पूजा जे रिअल आहे ना तेच ब्लॉगमध्ये दिसते. कधी पुढे येऊन कोणी हे नाही बोलू शकत की अरे हे तर ब्लॉगमध्ये इतकी स्वीट आहे किंवा इतकी चांगली आणि बापरे हे असं बिहेवियर. इनफॅक्ट असं वाटेल की बापरे ही तर ब्लॉगमध्ये कधी कधी रागेट दिसते पण ॲक्च्युअलमध्ये स्वभावामध्ये किती गोड आहे. ठीक आहे, आणि मोस्टली मी तसंच तिचं नॅचरलच तिचं जे रॉ आहे तेच दिसतं बिकॉज आपल्याला ना सुरुवातीपासून जास्त भेटलेत ना बाहेर किंवा कुठे पण किंवा घरी पण तिथं नेस्कोच्या इथं भेटायला आलेले ते मोस्टली होते सगळे कपल्स. असे कपल्स ज्यांना ब्लॉगमध्ये येणार त्या रेडी नव्हतं बिकॉज त्यांच्या घरच्यांना पण म्हणजे माहिती नसायचं पण ते भेटायला यायचे. एकच असायचं की आम्ही पण तुमच्याकडून बघून आम्ही पण विचार करतो की आम्ही पण पुढे जाऊन असंच होईल व्यवस्थित तसंच होईल. तर कित्येक तरी असतील कपल्स जे दुसऱ्या कपल्सला बघून अजून प्रोत्साहित होतात की आपण पण असं काहीतरी करू, आपलं पण बघ व्यवस्थित होईल, आपण पण हे आपण पण ते. मी ते रॉ का दाखवायचा प्रयत्न करतो माहिती आहे कारण की पिक्चर बघून किंवा गोड गोड गोष्टी बघून आहे ना पोरांच्या माइंडसेटमध्ये येतं बापरे मुलगी अशीच गोड वागेल, ती सिच्युएशन अनुसार वागते. पोरगी अख्ख्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांपुढे हसून खेळून बोलेल पण ती नवऱ्याच्या पुढे एकट्यात त्याचं डोकं असं खिचड काढून टाकेल ना कारण की तिचं सगळं ते फ्रस्ट्रेशन सगळं दबून जगणं ते तिच्या पुढे काढून टाकते आणि मग तो म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे त्याला ती वाईट वाटू लागते, ते राग येतो. मग त्या रागामध्ये पोरं मग मोस्टली मी पण बघितलंय घरच्यांच्या साईडनी जास्त जातात, मग तिच्याकडे राग होतो, मग भांडणं होतात, मग ते टोकाला जातात, मग दोघं सेपरेट होतात. मला त्या एक्सपेक्टेशन्स आम्हाला तरी बघणाऱ्यांकडे सेट करायच्या नाही आहेत. बाबा बघ किती स्वीट आहे, ती रागवते, मी पण कधी कधी रागवतो, पोरीचा स्वभावच असा आहे तरी पण मी समजून घेतो कारण की ऑफकोर्स ती तिचं घरदार म्हणजे लग्न केलंय माझ्यासोबत तर ते सगळी जिम्मेदारी आहे माझ्यासोबत आणि ऑफकोर्स मीच आहे तिच्यासोबत ज्याच्यासोबत ती फ्रँकली ओपनली सगळं काय ते माइंडमध्ये शेअर करू शकते. मला पण येतो राग, वाटतं 1-2 दिवस बोलू नको हे नको पण होतं ते ठीक होतं लगेच बाय डिफॉल्ट. तिच्या सगळ्या त्या गोष्टींसोबत मी एक्सेप्ट केलंय. चला ते जाऊ द्या बिकॉज आता ते काय हे नाही, पण एवढंच आहे बाबा की तिचं रॉ ह्याच्यासाठीच दिसतं की मला कुणालाही आपला व्लॉग्स बघणाऱ्या कुणालाच मिसलीड नाही करायचं आहे की एखादी मुलगी लग्नानंतर अशी स्वीट अशीच गोड असते. माझी तरी नाही आहे आणि मी नसून पण तिच्यासोबत असायचं. आय एम हॅपी. तिला जे जेव्हा करायचं आहे ती करते माझ्यासाठी बरोबर. ठीक आहे, ती कधी कधी डॉमिनन्स आहे ती बट शी इज विथ मी अँड ट्रूली विथ मी. ओके, बघितलं 12:22 पूजा काय म्हणाली, पूजा तू स्मोकर आहेस. आता फ्रेंड्स तुम्हीच ऐका, आता आपलाच ब्लॉग आहे ते कॉपीराईट नको लागायला, ऑटोमॅटिकली डिटेक्ट होतं ते. 12 किती हॉटेलच्या इकडे पूजा काय बोलत परत एकदा आहे का हॉटेलच्या ना आठवतंय त्याच ब्लॉगच्या काही दिवसा अगोदर, तुम्हाला नसेल आठवत पण ते काय चालू होतं पूजाचं सारखं ते स्क्रिप्ट बिकॉज आम्हाला 4 गोष्टी एकसाथ आल्या होत्या की 4 गोष्टींचे व्हिडिओज बनवायचे होते. त्या अगोदर त्यांचे स्क्रिप्ट पाहिजे असते. तर पूजा माझ्या पाठी लागलेली की दे बनवून बिकॉज काही दिवसात स्वातीता एक्सपेक्टेड होत्या. ते येण्या अगोदर ते 40 व्हिडिओ निपटायचे होते. एक व्हिडिओला 1-2 दिवस जातात आमच्या कधी बरोबर होत नाही म्हणून ते स्क्रिप्ट जातील ते अप्रूव्ह होतील मग बनवायला घेऊ, मग त्याच्यात काय चेंजेस येतील हे होतील ते म्हणून ती मला पाठी लागलेली की मला स्क्रिप्ट दे. पण माझं पण असं नाही की माझ्याकडे काय पिटार आहे स्क्रिप्टचा. विचार करावा लागतो त्यांना काय पाहिजे, त्यांना काय पॉईंट्स आहेत, स्टोरी काय पाहिजे, फनी पाहिजे की नॉर्मल हे ते सगळं. वेळ गेला मला पण. तेव्हा ती बोलते मला की हर्ष आज काही करून मला स्क्रिप्ट दे हर्ष.
स्क्रिप्टला सिगरेट किती किती खूप फरक झाला यार स्क्रिप्ट आणि सिगरेट मध्ये ऐकण्यात पण स्लोमो वरती. ठीक आहे. आता हे थोडं जरा स्पीड मध्ये ऐकू. बघू शांत बस. व्हिडिओ तिकडे समजलं एक एक्झिट झालं क्लिअर भाई. ते स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट 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 कुठे सिगरेट कुठे. आणि पहिला सांगायला जाऊ तर हे बघा जेवढं सिगरेट सिगरेट करतात ना त्यांना माहिती पण असेल सिगरेट पिणाऱ्यांचं होट तोंड कसं असतं. बोल दाखव इथं. वाटते का सिगरेट पिते? नाही किरकिऱ्या लोकांचं नाही पण सिगरेट थोडं लिप्स वगैरे डार्क वगैरे मी तरी ऐकून पडतात वगैरे हे ते. बाबाजी खरंच जर पीत असतीच तर मी ऑफकोर्स त्या गोष्टीवरती बोललो असतो. हा पिते कधी कधी हे ते सगळं आपण त्याचं लपवणाऱ्यातलं नाही फ्रेंड्स. अँड प्लीज असं काय मिसलीड करू नका यार. तुम्ही तुमच्या मनात जे काय खिल्ली उडवायची हे करायची ते करायची करा पण ॲटलीस्ट दुसऱ्यांना तरी मिसलीड नका करू. बापरे हिनी हे मागितलं बापरे हिला हे पाहिजे तिला कर. त्याच्यानंतरच्या प्रत्येक ब्लॉगवरती त्या व्यक्तीने 1-2 लोकांनी कमेंट केले सिगरेट क्वीन सिगरेट पिणारी हे ते सगळं हे ते गळा बसला तरी सिगरेट प्यायचं. आता म्हणजे द्या ॲक्च्युली हॅरेसमेंट ना एक टाईपचं ऑनलाईन हॅरेसमेंट असं हे बुलिट केल्यासारखं. आणि इतकं अशी गोष्ट करायला इतकी लाज वाटते. त्यांना स्वतःला पण माहिती आहे अशा लोकांना की ते लाज्यास्पद एकदम चीप लेवलचं काम करतात असल्या कमेंट्स करून. म्हणून ना तर त्यांनी स्वतःचा फोटो ठेवला त्यांच्या अकाउंटच्या ह्याच्यावरती ना तर त्यांनी खरं खरं नाव टाकलं ABCDXYZ बिकॉज त्यांना माहिती आहे ते लाज वाटण्यासारखंच काम करतात. आय विश की जरा तरी स्वतःच्या घरच्यांचा विचार करा. असं बिना फालतूचं कधी कुणाच्या हातात आलात की बाबा तुम्ही ते अकाउंट वापरत होते उगाच फटके खाल कुणाचे किंवा काही कायद्याच्या चौकटीत तुम्हाला शिक्षा देण्यात येईल बिकॉज आहे या गोष्टींसाठी रूल्स आहेत लॉ आहे त्या गोष्टीसाठी. बट आपल्याला तितका टाईम नाही की त्यात घालवत बसू. बट टाईम आला की नक्की देऊ. मग सारखंच असं काय काय अकाउंटकडून दिसलं तर ठराविक ठीक आहे. बाकी जाऊ द्या आता ह्याच्यामध्ये नाही आपल्याला जास्त हे करत बसायचं. बट हे जरा वेगळं होतं त्या टाईमपेक्षा. तिला नावं ठेवण्याच्या ऐवजी हे जरा वेगळं होतं या टायमाला. म्हणून म्हटलं की नाही बाबा हे क्लिअर केलं पाहिजे कारण की DMs पण येतात की असं असं बोललं जातं आणि पण असं नाही आहे. नाही ऐकू येतं सिगरेट नाही ऐकू येतं ते कुठून ऐकू आलं काय माहिती आता यांना काय. कानात माझा एक कान चालू आहे तरी मला व्यवस्थित ऐकू येतं. आणि ऑफकोर्स TV मध्ये तरी थोडा ते आवाज पांगल्यासारखा येतो इकोड सारखा. जे कोणी आहे तरी बघितलंय फोनमध्येच म्हणून ते व्यवस्थित टाईप करू शकले. TV मध्ये जाऊन एक रिमोटचं बटन नसतं दाबलं त्यांनी म्हणजे नसेल दाबलंय ना म्हणजे फोनमध्ये बघितलं तर फोनमध्ये अजून क्लिअरली आवाज येतो. माझे दोन्ही कान चालू आहेत पण मला पण स्क्रिप्टच ऐकायला येते. खालती येते राऊंड मारायला मग इथे बघ. सॉरी बेटा पण तू असं नाही यायचं बेटा मध्ये. ओके चलो राऊंड मारायला चला मग नको बेटा राऊंड मारायला. अरे यार कुठे ऑलरेडी आली आहे बेटा बाहेर आता काय विचारायचं. चप्पल मात्र लवकर घाला नाही तर मी निघेल लगेच. बेटा गाणं बोल आला खरंच बावडी बोल ना. मातीशी नको खेळू बुगू. रात्रीचं या सगळी माती उडणार अंगाला लागणार बुगू. जरा हळू बोल पूर्ण याच्यामध्ये आवाज घुमतोय सगळ्या याच्यामध्ये. नको खेळूच नाही तर घरी चाल. खाली आलं होतं फ्रेंड्स आपलं आईस्क्रीम आलंय पूजानी मागवलंय कोकोचं आणि प्लस अजून पण दुसरे ब्रँड्स. नवीनच ब्रँड आहे कोको तो म्हटलं ट्राय करू म्हणजे हेमोर करून आईस्क्रीमचा ब्रँड होता. त्याचे जे मेन मालिक होते त्यांनी साऊथ कोरियन कंपनीला त्यांचे ते हेमोर विकून टाकला 5 वर्ष अगोदर आणि आता तेच नवीन ब्रँड उघडून आले प्रीमियम ब्रँड म्हणजे साधी म्हणजे 20-30 वाला आईस्क्रीम्स तर जरा कॉस्टलीवाल्या. जरा आईस्क्रीम मध्ये नॉर्मल आईस्क्रीमच्या रेंजला टक्कर द्यायला ना तरी छोटंसं प्रीमियम त्यांनी असं हे काढले. ठीक आहे हे कुणासाठी आहे कसाटा हे तर माझ्यासाठी आणि हे बघी हे छोटं पॅकेट छोट्या माणसासाठी ना. हे बाब्याचं आहे. काय बात करते दाखव. हे तर मस्त आहे याच्या आतून पण चॉकलेट आहे. वाव हे पण काय
होको होको नाही हा प्लास्टिक मध्ये है ना मस्त ना काय बघ ना पॅकिंग बघ ना काय म्हणून बोला त्यांनी प्रीमियम ओपन केलंय हो नाही चावता ना कसं आहे माझं तर आवडणारच नाही तुला त्याच आहे नाही दुसरं आहे. वेगळं आहे कसं आहे लेट्स टेस्ट दिस वन जो एक औषध खाल्ल्यासारखं थोडंसं कडवटपणा पाहिजे असतो चॉकलेट मध्ये जसं मला तरी आवडतो ज्यांना ऍक्च्युअल चॉकलेट आवडतं नक्की ट्राय करा अरे बाय चिकटलं प्लेट मध्ये पकडून खा बेटा प्लेट मध्ये प्लीज ब्लॉगला करू इथंच पूर्ण इतक्या वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू सगळे आपण नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय फ्रेंड्स बाय बाय बाय